स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. अमोल बाबर म्हणाले, विरोधकांनी अनेक अफवा पसरवल्या. विट्यातील मेळाव्यात अमोलदादांनी काय सांगितली, संपूर्ण माहिती. हो मर्द रांगडा दिलाचा राजा, अस्सल फौलाद तू, मनात माया डोळा निखारे, वाघाची औलाद तू, राजा माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार, आपला राजा. खंबाळे भाळवणी गावचे सुपुत्र, खमजाई विकास सोसायटीचे चेअरमन, प्रसिद्ध उद्योजक, राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व माननीय विजय बापू वसंत सुर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स, खंबाळे भाळवणी, पृथ्वी स्टोन क्रशर गारडी, रविदाजी मित्र परिवार, खंबाळे भाळवणी. ये दाव जिगर अस्मानी, लढ आज दिसू दे पाणी, झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा, घुमू देत आभाळी थाप, उडू देत जरा थरकाप, कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा. दोस्तीच्या दुनियेतील दिलदार मित्र, आमचे सहकारी, खंबाळे भाळवणी गावचे सुपुत्र, प्रसिद्ध उद्योजक माननीय विजयबापू सुर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय दिगंबर मोहिते, माननीय विलास पाटील, माननीय रवींद्र सावंत, माननीय अधिकराव कदम, माननीय राजू साठे. लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत विरोधकांनी अनेक अफवा पसरवल्या होत्या. त्याचवेळी योजनेच्या विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद मिळाले आणि विरोधकांच्या टीकेमुळे मनात संशुकता निर्माण होत होती. परंतु आता बहिणीच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे जमा झालेत. योजना प्रचंड यशस्वी झाली, त्यामुळे फार मोठं समाधान मिळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या माध्यमातून स्त्री शक्तीला बळ देण्याचं काम केलंय, असं प्रतिपादन खानापूर विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अमोलदादा बाबर यांनी केलंय. विटा येथील भवानीमाळ परिसरात गणेशोत्सवाच्या निमित्तानं ॲडव्होकेट विनोद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक नेते श्रीधर जाधव, सुजय गोसावी यांच्या प्रयत्नातून महिला मेळावा व होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अमोलदादा बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी स्वागत युवक नेते रोहितदादा पाटील यांनी केलं. यावेळी बोलताना अमोल बाबर म्हणाले, ही योजना जाहीर झाल्यावर उगाच शंका निर्माण केल्या गेल्या, परंतु केवळ एकट्या आपल्या मतदारसंघात तब्बल 86,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात ही योजना गेम चेंजिंग ठरली आहे. खानापूर मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांनी व प्रशासनाने जिद्दीने ही योजना राबवली आहे. अजून काही दिवस मुदत असून मतदारसंघातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. या योजनेमुळे स्त्री शक्तीला बळ मिळालंय. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आपल्या सरकारनं हे उचललेलं स्वागतार्ह पाऊल आहे. भविष्यात आपल्या मतदारसंघातील स्त्रियांच्या उत्कर्षासाठी आमच्याही काही संकल्पना आहेत, या सत्यात उतरवण्यासाठी पाठबळ द्या, असं आवाहनही अमोलदादा बाबर यांनी केलंय. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर, समर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर शीतल बाबर, जीवन प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या प्राध्यापिका सोनिया बाबर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित महिलांना समर्पण फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर शीतल बाबर यांच्या हस्ते भेटवस्तू म्हणून पर्स देण्यात आल्या. मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, अमित जाधव, पंकज पाटील, मनोज पाटील, सागर लोटके, सुभाष सुतार, विश्वजित पाटील, प्रफुल्ल पाटील, योगेश पवार, प्रतीक पाटील, हृदय मोरे, सूरज गायकवाड, ओमी चव्हाण, सौ प्राजक्ता जाधव, उज्ज्वला जाधव, काजल पवार, अनुराधा लोटके, श्रुती गायकवाड उपस्थित होते. जय भवानी मंडळाच्या तर्फे आज किल्ला बोलण्याचा प्रसंग आला. मला माहीत आहे की तुम्ही आमचं भाषण ऐकायला आलेलं नाही. मी पण तुमचा वेळ घेणार नाही. तुमच्या डोक्यात जे विषय आहेत ते तुम्ही चालू करा. मी श्रीधरला आधीच सांगितलं होतं की हा कार्यक्रम कुठला राजकीय किंवा सामाजिक बोलण्याचा नाही आहे. महिलांसाठी तुम्ही एक वेगळा उपक्रम ठेवला आहे, त्यामुळे महिलांना त्याचा आनंद घेऊ द्या. आम्ही 5 वर्षे कंटिन्यू असतो तिथं. मी खरोखरच जय भवानी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. अत्यंत चांगल्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम राबवून जे गेली 11 वर्ष मंडळ टिकवणं फार जबाबदारीची आणि कौशल्याची गोष्ट आहे. ती सर्व ह्या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे. मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तुमचं मी प्रथम अभिनंदन करतो. रोहित भैयांनी काही गोष्टी सांगितल्या. मी रोहित भैया तुम्हाला खात्री देतो की विकासाच्या दृष्टीनं व लोकांच्या कामाच्या दृष्टीनं जे तुम्ही सांगाल ती प्रत्येक गोष्ट केली जाईल, त्यात कुठलीही अडचण येणार नाही. आपले
धीरज भैया सारखं पकडत होते की लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष लाडकी बहीण योजना असते. पण धीरज भैया तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला मी अध्यक्ष झालो त्यावेळेला माझ्या अंगावर काटा आलता की मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर तर केली, पण याचे नियम काय, अटी काय, कुणाला घेणार. त्यामुळे मला असं वाटायचं की माणसं बायका आपल्या अंगावर येतील की आमचं काय झालं नाही, आमचं काय झालं नाही. पण मला तुम्हाला सर्वांच्या वतीनं मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात 86,000 महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघाच्या 86,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचे जे पेन्शन आहे किंवा योजना चालू झालेली आहे. आणि मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांना खात्री देतो की कुणी कसल्या अफवा पसरवल्या तरी ह्या योजनेचे 1 वर्षाचे पैसे हे त्या योजनेच्या बालकल्याण महिला खात्याला वर्ग केलेले आहेत. ही योजना बंद पडेल, इलेक्शननंतर बंद असल्या कुठल्याही अफवा तुम्ही ऐकू नका. ही योजना निरंतर चालू राहील. फक्त एकच गोष्ट आहे की ही योजना निरंतर चालू राहील, पण तुम्ही एवढं सहकार्य केलं पाहिजे की येणाऱ्या निवडणुकीत हेच सरकार आलं पाहिजे. तर मुख्यमंत्री 3,000 करणार आहेत, त्यामुळे तुमच्या हातात आहे 3,000 घ्यायचे का 1,500 घ्यायचे, एवढी तुम्हाला मी विनंती करतो की मुख्यमंत्र्यांना जे तुम्ही आशीर्वाद दिलेत ते असे देत राहावे आणि त्या सरकारला पाठीशी राहावं एवढी विनंती करून मी तुमचा फार वेळ घेत नाही. मला पण जायचं आहे एका ठिकाणी, त्यामुळं तुम्हाला जास्त वेळ न घेता तुम्ही सर्व या कार्यक्रमाला त्यामुळे तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा